अमरावती मनपा क्षेत्रातील जवाहर स्टेडियम हा प्रभाग एक सुशिक्षित व उच्चभ्रू असा प्रभाग म्हणून ओळखला जातो। श्रमिक वर्गाबरोबरच व्यापारी, नोकरदार तसेच मध्यमवर्गीय लोकांचा प्रभाग असल्याने प्रभागातील समस्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत। प्रभागात पायाभूत विकासाला बळकटी देत असताना समाजाचे आर्थिक, सामाजिक व न्याय हिताचे प्रश्न सोडवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ विकासाला गती देणारी नसून आपल्या माणसांना बळ व ताकद देणारी आहे। गेल्या काही वर्षभरापासून प्रभागाचा चेहरामोहरा बदलत असताना सामाजिक विकासातून समृद्धीकडे वाटचाल करायची आहे। त्यासाठी सर्वांनी मोठ्या जिद्दीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मजबूती प्रदान करण्याचं आवाहन अमरावतीचे आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी केलंय। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार रेखाताई भूषण बनसोड, मनीष बजाज, अंजली महल्ले, मोहित भोजवानी यांच्या मांगीलाल प्लॉट व रामपुरी कॅम्प येथील प्रचार कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झालाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन महासचिव आमदार संजय खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ग्रामीण संतोष महात्मे, श्री यश खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष माजी नगरसेवक भूषण बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते फीत कापून प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी स्थानिक सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार महोदयांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय। यावेळी आमदार सुलभाताई खोडके म्हणाले की अमरावती शहरात विकासाचे पर्व नांदत असताना आमच्याही प्रभागात जनविकासाच्या सर्व सुविधा असल्या पाहिजे या भावनेने स्थानिक सहकारी हे धडपडत असतात। त्यामुळेच आम्ही अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभागाच्या समस्यांची जाण असणारे व त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी धडपड करणारे सर्वसमावेशक चेहरे उभे केले आहेत। प्रभागामध्ये उर्वरित कामे करून विकासाला गती व बळ द्यायचं आहे, नागरिकांना लाभ द्यायचा आहे। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचं आवाहन आमदार सुलभाताई खोडके यांनी केलं आहे। या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन महासचिव आमदार संजय खोडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की अमरावती शहर हे विभागाचे मुख्यालय आहे। त्यामुळे या ठिकाणी असलेल्या आरोग्य यंत्रणा, शासकीय कार्यालय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा सुविधा या जुन्या झाल्या असून मोडकळीस आल्या होत्या। त्यामुळे विकासाला गती देऊन या सर्व शासकीय यंत्रणा पुन्हा उभ्या करणं आवश्यक असल्याने शासनाकडे पाठपुरावा करून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे। याची फलश्रुती म्हणून जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 400 खाटांची नूतन इमारत कार्यान्वित झाली असून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे किडनी, कॅन्सर, मेंदुरोग, हृदयरोग उपचार युनिट सुरू करून आता फेज 3चं नियोजन सुरू आहे। इरविनची नूतन इमारत साकारण्यात येत आहे। विभागीय क्रीडा संकुलातील क्रीडा सेवांचा विस्तार होत असून राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा प्रशिक्षण व स्पर्धांची सोय झाली आहे। या सर्व यंत्रणा जवाहर स्टेडियम प्रभागात असल्याने स्थानिक नागरिकांना त्याचा भरपूर लाभ घेणं सुविधाजनक आहे। केवळ रस्ते, नाली, साफसफाई असा विकास करणं हेच जनप्रतिनिधींचं काम नसून आरोग्य, शिक्षण, उद्योग व रोजगार अशा विषयांना योग्यपणे हाताळून जनतेच्या जीवनात नवा बदल घडविणं महत्त्वाचं आहे। अशा शब्दात आमदार संजय खोडके यांनी उपस्थितांशी संवाद साधलाय। यावेळी स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करून स्थानिक भागातील समस्यांविषयी उपस्थितांना अवगत केलंय। राज्य सरकारमध्ये राहून राष्ट्रवादीने जनहिताचे निर्णय घेतले असल्याने दोन्ही आमदारांनी अमरावतीचा कायापालट केला। त्यामुळे आता आमची साथ विकासाला व घड्याळाला असल्याचा एक सूर स्थानिक नागरिकांमध्ये उमटला होता। यावेळी प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम अंतर्गत रामपुरी कॅम्प, कृष्णानगर, सिद्धार्थनगर, भीमनगर, मांगीलाल प्लॉट, श्रीकृष्ण पेठ कॅम्प परिसर आदी भागातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।